शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या ह्या प्लॉटमध्ये जे आहे ही रोपं तुम्हाला जी खाली दिसतात ही टिश्यू कल्चर तंत्रज्ञानानं तयारी केलेली रोपं आपण आणून लावलेली ऊस प्रजनन संस्था कोईमतूर येथून. आणि या रोपांच्या मध्ये आपल्याला फुटव्याचं व्यवस्थापन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर खाली बघितलं तुम्ही आता तर अतोनात फुटवा झालाय. म्हणजे एका ठिकाणी जर बघितलं तर 22-23 फुटवे आहेत. आणि ऊस टिश्यू कल्चर रोपांना जाडी येत नाही असं म्हणलं जातं. तर टिश्यू कल्चर रोपांना जाडी येते, जाडी येत नाही असं नाही. फक्त काय होतं, संख्येचं व्यवस्थापन आपल्याला करावं लागतं. आता इथं बघा, ह्या गड्ड्यामध्ये आमरणं व्यवस्थित फक्त 9 फुटवे ठेवायचं काम आपल्याला करायचं. आता ह्यात काय करायचं, सशक्त फुटवे ठेवायचं. पलीकडच्या गड्ड्यात केलेत बघा, इथं दिसतात तुम्हाला, ह्या गड्ड्यात केलेत. आता इथं तुम्हाला दाखवतो, द्या या शिकडे या बाजूला 9 फुटवे ठेवताना काय करायचं, 5 बाय 1.5 आहे तसे आपल्याला 7च फुटवे ठेवायचे. पण रोपासाठी आपण बियाण्यासाठी करतोय त्यामुळं 9-10 9-10 चांगले फुटवे 9 ठेवायले आपण ह्याच्यात. त्यातले चांगले सशक्त पहिला कोंब मोजायचे. 1 2 3, हा मधला एक आहे 4 5 6 7 8 आणि 9. हे असे सशक्त ऊस कोंब पहिला मोजून घ्यायचे. ते काय करायचं, हे असे मोजून एका ठिकाणी पकडायचे. राहिलेले बाकीचे जे आहेत ना ते असे बारीक कोंब जे आहेत ते काढून टाकायचे. हे बरोबर 60-70 दिवस झाल्यावर ऑपरेशन आपल्याला फॉलो करायचं आहे. आणि आता लगेच आपण ह्याला इथं मागं नांगरी कोळपा इथे नांगरी आणायचे. नांगरीच्या माध्यमात साह्याने ह्याला आपण माती लावून घेणार आहे. तर हे काम तुम्ही करा. टिश्यू कल्चर रोपांना पण जाडी येते, पण संख्या तुम्ही जास्त ठेवली तर तुम्हाला टिश्यू कल्चर रोपांना पण जाडी मिळणार नाही. टिश्यू कल्चरची रोपं आणि प्लॉट बघायचा तर गन्ना मास्टरच्या संशोधन परिक्षेत्राला भेट द्या.